पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, शैतानावर कसं विजय मिळवावा. सर्वात महत्वाची गोष्ट शैतानावर विजय मिळवण्याचा उपाय म्हणजे सर्वात प्रथम आपण काय केलं पाहिजे. शैतान आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. शैतान आहे. पुष्कळ लोक काय म्हणतात, कोटचं शैतान, कायचं शैतान, कुठं आलं शैतान. नाही, शैतान आहे. कारण आम्हाला माहित आहे, येशू म्हणत आहे, लूक अध्याय 10 वचन 18 मध्ये म्हणत आहे, मी शैतानाला विजेसारखा जमिनीवर पडताना मी पाहिलेला आहे. येशू म्हणत आहे, म्हणजे शैतान आहे. दुसरी गोष्ट, येशूची शैतानाने परीक्षा घेतली आणि येशूने त्या शैतानावर वचनाने विजय मिळवले. आणि नंतर आपण पाहतो येशूच्या जीवनामध्ये पुष्कळदा शैतानाला काढण्याचा एक चमत्कार आम्ही बायबलमध्ये पाहतो. शैतानाला येशूने हाकलून लावले, त्या भूतग्रस्त मुलाला बरं केलं, हे आम्ही पाहतो. आणि त्याच्यानंतर आम्ही काय पाहतो, उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये अध्याय 3 मध्ये आम्ही पाहतो, शैतानाने हेवेला मना केलेलं फळ खाण्यासाठी त्याने प्रवृत्त केले. म्हणजे शैतानाने तिला फसवलं. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळे उदाहरण आम्हाला माहित आहे की शैतान आहे. आम्ही ते सर्वात प्रथम ते आपण लक्षात ठेवावं. शैतान आहे. कुठं आहे शैतान? शैतान आहे, या बाजूला आहे, इकडे आहे, समोरही आहे, मागे आहे. परंतु ते शैतान मला हात लावू शकत नाही. असू दे ना, ते काय हरकत नाही. कारण मी प्रभूचा आहे, मी येशूचा आहे, माझ्या ठाई येशू आहे, मी येशू सोबत आहे, मी प्रार्थना करतो, तर शैतान मला हात लावल. पण शैतान आहे म्हणजे शैतान आहे, मला फसवू शकते, ही जाणीव जर मला आहे, मी सावध राहील, मी सतर्क राहील, मी सावधान राहील, मी तयारीत राहील. आम्हाला इफिसिकरास अध्याय 6 वचन 12 मध्ये आम्हाला वाचायला मिळते, तर आमचे युद्ध हाडा मासाशी नाही, रक्त मासाशी नाही, तर आमचे युद्ध कोणाचे आहे? आकाशातील दुरात्म्यासोबत आहे. म्हणजे आकाशामध्ये दुरात्मे आहेत, आम्हाला समजत नाही. तर मग आम्ही काय केलं पाहिजे? तर आम्ही त्याच्याशी लढण्याची शस्त्रसामुग्री आपण अवगत केलं पाहिजे. म्हणजे कोणती? आम्ही प्रार्थना केलं पाहिजे, आम्ही बायबल वाचलं पाहिजे, आम्ही देवाशी जोडून राहिलं पाहिजे, आपण देवाची स्तुती केलं पाहिजे, देवाच्या पवित्र रक्ताने आम्ही अभिषेक झालं पाहिजे, पवित्र आत्म्याने भरून राहिलं पाहिजे. तेव्हा शैतान आमच्यामध्ये राहणार नाही. आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट, आम्हाला शैतान आहे तरी परंतु आम्हाला काही करणार नाही, म्हणून आपण विश्वास ठेवला पाहिजे. पेत्राचे पहिले पत्र अध्याय 5:8 मध्ये आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की शैतान सिंहासारखा गर्जना करत येत आहे. कोणाला खाऊ म्हणून. म्हणजे शैतान फसवण्याचा प्रयत्न करतो, शैतान आम्हाला नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. परंतु जेव्हा आम्ही देवाच्या कृपेमध्ये आहोत, देवाच्या आशीर्वादामध्ये आहोत, शैतानानं आम्हाला हात सुद्धा लावणार नाही, आमच्या जवळ येईल आणि परत जाईल. म्हणून आपण तयारीत राहावं. आम्ही याकोबाचे पत्र अध्याय 4 वचन 7 मध्ये आम्ही वाचतो, वचन म्हणते, शैतानाला अडवा, शैतान पळून जाईल. अडवा म्हणजे काय? आता पहा, आम्ही काय करतो, शैतानाने प्रेरित केलेले भरपूर कार्य करतो आम्ही. कोणते? वाईट काम करणे, वाईट बोलणे, चुगली करणे, झगडा करणे, दारू पिणे, हे काय आहेत? हे शैतानी कार्य आहेत. हे आपण समजत नाही. आणि हे शैतानी कार्य जेव्हा आपण करतो, तेव्हा मग शैतान आमच्यामध्ये नाही येणार का? म्हणून हे शैतानी कार्य आपण सोडून द्यावं. म्हणून म्हणतात शैतानाला अडवा, म्हणजे शैतान पळून जाईल.
आपण वाईट काम करू नये, शैतान युक्त कार्य करू नये, शैतानाने प्रेरित केलेलं कार्य करू नये, तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. आम्ही गलती करास पत्र अध्याय 5:16 मध्ये सांगत आहे, तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही शरीराचे इच्छा पूर्ण करणारच नाही, म्हणजे शैतानाची इच्छा पूर्ण करणार नाही. आम्ही आत्म्याने प्रेरित राहून, प्रभूच्या कृपेने भरून राहून, प्रार्थनेमध्ये जुळून राहून आपण जेव्हा कार्य करतो तेव्हा आमच्यामध्ये शैतान राहत नाही, देवाचे कार्य आमच्यामध्ये होते आणि आम्ही शैतानाला अडवू शकतो. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, शैतानाला रोखण्याचा एक आम्ही उपाय करणे म्हणजे शैतानाला आपण जागा देऊ नये, शैतानाला आपण जवळ करून शैतानाचे कार्य आपल्या जीवनामध्ये आत्मसात करू नये. देवाला आमच्या जवळ करावं, देवाची कृपेने भरून जाण्याचा प्रयत्न करावा, तेव्हा शैतान आमच्यामध्ये राहत नाही.